माझी खात्री आहे या सिच्युएशन बद्दल तुम्ही सुद्धा गेला असाल की बाबा अचानक घरची भाजी संपून जाते, नाहीतर नुसत्या पोळ्या आहेत, नुसती भाकरी आहे, पण काय करायचा हा प्रश्न पडतो. आणि अशा वेळेला ना धड जाऊन भाजी आणायची इच्छा असते, पण घरातल्या घरात काहीतरी चटपटीत खायचं असतं. तुमच्यासारख्या याच सगळ्या चटोऱ्यांसाठी घेऊन आलोय एक नवीन सिरीज, झटपट चटपट पण म्युझिकच्या पलीकडे. हाय, मी अधीश. ही आहे माझी आई मीरा गबाले. आमच्या सगळ्या कुटुंबावरती जेवणावरती जितकं प्रेम आहे तेवढंच ते करण्यावरती सुद्धा प्रेम आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण मिळून फूड कुटुंब नावाचं आमचं हे यूट्यूब चॅनल चालवतो. सो चॅनलला जर तुम्ही अजूनही लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर ते लवकरात लवकर करून टाकायचं आहे. आणि जसं मी इंट्रोमध्ये सांगितलं की हा आमचा झटपट चटपट सिरीजमधला पहिला पदार्थ असणार आहे, ज्याचं नाव काय आहे? दहीकांदा. दहीकांदा. पण हा दहीकांदा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा युजली फक्त तो असं उभा कापून करतो तसा नाही ना आपला हा बारीक चिरायचा नेहमीसारखा आपला पोह्याला चिरतो ना तसा. सो मी तुम्हाला म्हणलं होतं की अनेकदा असं होतं ना की बाबा घरामध्ये नुसत्या पोळ्या राहिल्यात, भाजी करायचा मूड नाही, पण आपल्याला झटपट पण काहीतरी छान चटपटीत करायचं असेल ना, तर हा जो झटपट कांद्याचा हा जो पदार्थ आहे हा नक्की करून बघा. सो आई, आपल्याला काय काय लागणार आहे ते सांगा. साहित्य सांगते. हा 2 कांदे घेतले, ते मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेत. बेसन पीठ घेतलंय, मीठ घालायचंय, लाल तिखट घालायचंय आणि दही घालायचंय. दही घालून झाल्यानंतर फोडणी घालायची याच्यामध्ये आपण. ठीक आहे, आपण मग सुरुवात करूया. सो सगळ्यात पहिल्यांदा काय घ्यायचं आपण? आधी आपण हे बाउल घेतलंय. बाउलमध्ये हा आपण कांदा घेतलाय, बारीक चिरून घेतलाय, तो आधी घ्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यात आपण 2 टेबलस्पून बेसन पीठ घालणार आहोत. आणि दही आता घालायचं की नंतर? नाही, नंतर घालायचं. नाही तर मध्ये फोडणी घातल्यानंतर घालायचं. बरं. आपण आता ह्याच्यात मिरची पावडर आपल्या अंदाजाने घालायची. तिखट कमी जास्त कसं आपल्याला लागतंय. मी इथं 1.5 चमचा घातलंय तिखट. बरं. मीठ घालणार आहे. मीठ सुद्धा आपल्या अंदाजाने घालायचं. आणि आता आपण ह्याला छान खमंग अशी फोडणी घालायची. ओके. मग आई, मग एक काम कर, तू इकडे ये आणि फोडणी करून. आता आपण ह्याच्यात तेल घालूया. भरपूर घालायचं ना तेल? तेल भरपूर घालायचं. भरपूर म्हणजे एक डाव. म्हणजे फोडणीला जेवढं लागतं. थोडंसं चटपटीत व्हायला पाहिजे ना, तो छान चव आली पाहिजे. आई, पण मला सांग की तुला हा पदार्थ कोणी शिकवला? मला हा पदार्थ बाबाने शिकवला. त्यांचे बाबा पण खूप उत्तम स्वयंपाक करतात. बाबा कोल्हापूरचे आहेत आणि बाबांना हे असलं फार आवडतं, सगळं तिखट आणि झटपट होणार. झटपट आणि तिखट होणार असं हे. पण मला सांग, बाबांकडनं असं कधी कॉम्प्लिमेंट आली का की त्यांच्या चवीला मॅच होणारं तुझं होतंय किंवा नाही होत, असं कधी? अनेक वेळेला. अच्छा. सो त्यांचे काय, ते सेम ह्याच पद्धतीने करतात का त्यांची पद्धत वेगळी? ह्याच पद्धतीने ते जे ज्या पद्धतीने करून खातात त्याच पद्धतीने मला शिकवलंय त्यांनी आणि तसंच करताय. जरा तापू देते, तेल तापलं पाहिजे. तेल जोपर्यंत तापते तोपर्यंत तुम्हाला एक महत्त्वाच्या गोष्टीची अपडेट देतो की हे जे फूड कुटुंब आहे ना, हे फक्त आमच्या एकट्याचं नाहीये, हे तुमचं देखील आहे. सो तुम्हाला सुद्धा तुमच्या पोतडीतला एखादा छान पदार्थ आमच्या सगळ्या व्ह्यूअर्सना दाखवायचा असेल तर खाली आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक मोबाईल नंबर देतोय, त्याच्यावरती तुम्ही नक्की व्हॉट्सअप करा आणि आमची फूड कुटुंबाची टीम तुमचं नक्की स्वागत करेल. तेल तापलंय? नक्की तापलंय. 1-2 चमचे मोहरी घालायची. मोहरी थोडी जास्त पाहिजे, म्हणजे तो असा त्याला एक त्याचा मोहरीचं खमंग वास. फक्त मोहरी घालायची, बाकी काही घालायचं नाही. तडतडले की गॅस बंद करायचा. गॅस बंद करायचा. आता फोडणी घालायची कांद्यामध्ये. वा, कमाल. बेसन आणि लाल तिखटावरती फोडणी घातली की थोडं असं शिजल्यासारखं होतं ते थोडंसं, म्हणजे त्याला अशी छान टेस्ट येते. त्याला मिक्स करायचं. मला असं वाटतं आजच्या काळामध्ये म्हणजे मुलगा असो मुलगी असो, हे अशी डायरेक्ट फोडणी घालणं बिळणं, मला असं वाटतं हँडग्लोव्ज आणि हेल्मेट घातल्याशिवाय काम होणार नाही. आता आपण हे दही घालूया. दही सगळ्यात शेवटी झालं ना, बाकी सगळं आता घालून झालेलं आहे आपलं. आता असंच इतकं टेमटिम दिसतंय, दह्याने ते अजून भारी होईल. 2-2.5 चमचे पण दही घालायचं. आपल्याला कितपत सरसरीत हवंय त्या पद्धतीने घालायचं. हे खूप पातळ नाही करायचं, थोडंसं घट्टसरच ठेवायचं हे. म्हणजे तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता.
पोळी असेल, भाकरी असेल, हम्म. दोन्ही बरोबर मस्त लागतंय. एक काम करूयात, आता आपला दही कांदा तर बनून तयार आहे. छान भाकरी बरोबर सर्व करतो आणि तुम्हाला फायनल लुक दाखवतो. सो गरमागरम भाकरी तयार आहे, आमचा दही कांदा तयार आहे आणि साईडला 2 मिरच्या देखील ठेवल्यात. आमच्या घरात हे जे काही प्रकरण आहे, इट ॲक्ट ॲज अ टाईम मशीन. खाल्ल्या आमचे बाबा एकदम जे काही कोल्हापुरी भाषेमध्ये बोलायला लागतात. सो आम्ही वाट बघत असतो की कधी घरची भाजी संपते आणि बाबा हा दही कांदा करतायत. आता आज बाबा नाही आलेत व्हिडिओमध्ये, पण आपण लवकरच जेवढे जास्त तुम्ही लाईक आणि शेअर आणि कमेंट कराल तेवढं लवकर मी बाबांना सुद्धा तयार करणार आहे की चला तुम्ही पण या व्हिडिओमध्ये. सो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगायचं आहे. पुन्हा एकदा महत्त्वाच्या गोष्टीचं रिमाइंडर की फूड कुटुंब फक्त हे आमच्या कुटुंबापुरतं लिमिटेड नाही, तुम्ही देखील इथे येऊन स्वयंपाक करू शकता. सो आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर देतोय त्याच्यावरती नक्की आम्हाला व्हॉट्सॲप करायचं आहे. आणि दही कांदा आणि भाकरी आता आम्ही एन्जॉय करतोय. तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा आणि जेवणावर प्रेम करत राहा.